नमस्कार मंडळी, मी आहे दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं दीक्षाच पीसफुल किचन मध्ये। तर आज मी आपल्या सोबत होली स्पेशल खारे शंकरपाळीची रेसिपी शेअर करत आहे। खूप सोपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे न मैदा रेसिपी आहे। हो, मी ही एकदम गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे। यात इतकासा भी आपण मैदा यूज नाही केलेला आहे, तरी सुद्धा ही अगदी क्रिस्पी, कुरकुरीत आणि एकदम मस्त लागते चवीला। जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर ही एकदम गिल्ट फ्री रेसिपी आहे। तुम्ही तुमच्या मुलांना हे छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा त्यांच्या टिफिन मध्ये सुद्धा हे देऊ शकतात। तर चला तर मंडळी, ही रेसिपी आपण बघून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे 3 कप नॉर्मल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी 1/3 कप इथे बारीक रवा घेतलेला आहे। एकदम बारीक रवा आहे हा, जो आपण चिरोटी रवा असं काहीतरी म्हणतात ना त्याला, तो वाला इथे रवा मी घेतलेला आहे। तो पण इथे टाकून घेऊयात आणि यामध्ये आता फ्लेवर आपण टाकूयात। जसे की आता मी इथे कळंची घालत आहे। आता यामध्ये मी 1 टेबलस्पून अजवाईन घालत आहे। तर जेव्हा कधी भी तुम्ही अजवाईन घालत असाल तर त्यावेळेस तुम्हाला ही हाताने असे रफ करून घालायची आहे। यामुळे याचा जो फ्लेवर आहे तो अजूनच जास्त एनहान्स होतो। तर अशी हातामध्ये क्रश करायची आणि मग घालायची। आता यामध्ये मी घालत आहे चवीप्रमाणे मीठ आणि आता या सर्व ड्राय इंग्रेडियंट्सला आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे पीठ आणि रवा आहे ते एकजीव होतील। आता याला आपल्याला मस्त खुसखुशीत करायचे आहे। त्यासाठी मी येथे 1/4 कप रिफाइंड ऑइल घालत आहे। तुम्ही तूप देखील घालू शकता, पण मी इथे ऑइल घालत आहे। तेल आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे पिठामध्ये। आपण जेव्हा अशी मुठी बांधू त्यावेळेस हे मुठी बांधली गेली पाहिजे, अशी आपल्याला येथे मोयन लावून घ्यायचं आहे। ही स्टेप केल्याने आपले जे शंकरपाळे आहे हे खूपच जास्त क्रिस्पी होतात। तर ही स्टेप तुम्ही खूप केअरफुली करा। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचं एकदम घट्टसर पीठ मळून घेऊयात। पीठ हे अगदी नरम जर लावले तर त्यावेळेस आपले शंकरपाळे क्रिस्पी होणार नाही आणि ते अगदी तेल शोषून घेतील। तर त्यामुळे आपलं पीठ हे एकदम घट्टसर इथे मळायला हवं। तर आता या सर्व जिन्नसांसाठी मी 1 कप पाणी घेतलं होतं। तर मी तुम्हाला सांगेलच मला इथे कितपत पाणी लागलेलं आहे। तर अगदी मला 1 टेबलस्पून शिल्लक उरेल 1 कपामधलं इतकंच पाणी इथे लागलेलं आहे। इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात किती घट्टसर आहे ते। आता आपण याला ओल्या कपड्याने झाकून ठेवूया, जेणेकरून याची जी वरची लेयर आहे ती अजिबातच ड्राय पडणार नाही आणि 10-15 मिनिटांसाठी मी याला असं सोडून देईल। त्यामुळे आपला रवा देखील इथे फुलला जाईल। तर आता 10-15 मिनिटं झालेली आहे। तर मी जे शंकरपाळे आहे ते इथे ओट्यावर बनवणार आहे, त्यामुळे मी इथे साफ करून घेते आणि यावरच मी आपलं जे पीठ आहे त्याला थोडंसं मळून घेईल आणि याचे छोटे छोटे आपल्याला जितके मोठे बनवायचे आहे तितकी मोठी लोई आपण इथे कापून घेऊयात। थोडंसं सुकं पीठ डस्ट करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला हे लाटण्यासाठी अगदी सोपं जाईल। येथे आपल्याला थोडीफार लाटण्यासाठी मेहनत करावी लागेल, पण रिझल्ट मात्र खूपच छान येतो। त्यामुळे याला आपण एकदम पातळसर लाटून घेऊयात। आपल्याला शक्य होईल तितकी पातळ ही पोळी लाटून घ्यायची आहे। तर मी इथे याची थिकनेस तुम्हाला दाखवते। तर काही अशा प्रकारे मी याला लाटून घेतलेला आहे, नाही जास्त पातळ और नाही जास्त जाड। तर आता मी या पिझ्झा कटरने याला कट करून घेणार आहे। आपल्याला हवे त्या साईजचे आणि शेपचे तुम्ही शंकरपाळे इथे कट करून घेऊ शकतात। हे जे शंकरपाळे आहे हे मी थोडेसे मोठ्या साईज मध्ये कट करत आहे, जेणेकरून हे फिंगर फूड सारखं माझ्या मुलाला खाता येईल। तुम्ही पाहिजेच्या छोटे मोठे आकाराने याला कट करू शकतात। तर हे कट करून झालेले आहे, तर मी याला काढून घेईल। याला काढून घ्यायला खूपच सोपं आहे, असं उलिटण्याने तुम्ही याला काढू शकतात। तर इथे मी काढून घेतलेले आहे। आता याला आपण तळून घेऊयात। तर तळण करण्यासाठी आपल्याला जो तेलाचं टेम्परेचर आहे हे अगदी गरम पाहिजे, म्हणजे जास्त धुवेदार गरम नाही, पण हलकं फार गरम पाहिजे। मी तुम्हाला इथे 1 शंकरपाळा टाकून दाखवते। तर इथे मी 1 शंकरपाळा टाकलेला आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता शंकरपाळा लगेच याच्यामध्ये बबल्स आलेले आहे आणि लवकरच वरती आलेला आहे, म्हणजेच तेल आपलं चांगलं गरम आहे। इतक्या गरम तेलामध्ये आपल्याला सगळे शंकरपाळी इथे घालायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि या फ्लेम वरती आपल्याला मस्त याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। जोपर्यंत याचे बबल संपत नाही तोपर्यंत आपल्याला इथे याला बिलकुल पण टच करायचं नाहीये। याचे थोडेफार बबल्स कम व्हायला लागतील, त्यावेळेस आपण इथे याला मिक्स करून घेऊयात आणि एकदम क्रिस्पी होईपर्यंत याला मस्त तळून घेऊयात। याला जास्तीत जास्त आपल्याला 5 मिनिटं लागतात तळण्यासाठी, जास्त टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस अजिबातच नाहीये। अगदी 1 तासामध्ये तुम्ही ही नमकीन बनवून ठेवू शकता, इतकी ही सोपी आहे। तर ही मी पहिला जो बॅच आहे तो काढून घेत आहे, तुम्ही बघू शकता अगदी बिस्किटी कलर आलेला आहे। इतकंच आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे मी इथे सर्व शंकरपाळी तळून घेतलेली आहे
आणि आता होळी येतच आहे, त्यामुळे तुम्ही ही शंकरपाळी या होळीसाठी नक्कीच बनवू शकतात. येथे सर्वात मोठी टिप म्हणजे तुम्ही ज्यावेळेस शंकरपाळी याला काढाल तर त्यासाठी तुम्ही एकदम फ्लॅट सरफेस ऐवजी तुम्ही चाळणीमध्ये हे शंकरपाळी काढा, जेणेकरून हे खालून सॉगी बिलकुल पण नाही होणार आणि अगदी क्रिस्पी बनून राहील. आणि मेन म्हणजे याचं जे एक्सेस ऑइल आहे ते पण इथे ड्रिप ऑफ होऊन जाईल. त्यामुळे मी इथे एक चाळणीमध्ये काढलेली आहे शंकरपाळी, बघू शकता. अगदी 3 कप पिठामध्ये आपण एक चाळणी भरून शंकरपाळी इथे बनवून ठेवलेली आहे. अगदी क्रिस्पी देखील इथे झालेले आहे. तर कशी वाटली मंडळी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसाठी. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.